नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी-सी घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांना ड्रॉप बॉक्समध्ये टाकण्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर आपण UDAS पोर्टल असं सर्च करून घेतलेलं आहे गुगल क्रोमवरती। तर अशा प्रकारे आपल्याला निळ्या रंगाची UDAS प्लसची लिंक दिसत आहे, त्याला आपण टच करून घेतलेलं आहे। इथे अशा प्रकारच्या डॅशबोर्डवर आल्यानंतर आपल्याला ऑरेंज रंगाचं लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल हे उजव्या कोपऱ्यातलं बटन दाबून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला राज्य निवडून घ्यायचं आहे आणि गो हे बटन दाबून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आता आपण वेगवेगळे मॉड्यूल पाहू शकतो। यापैकी 4 नंबरचं स्टुडंट मॉड्यूल मी निवडून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला आपला यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचं आहे। तर मी आता लॉग इन झालेलो आहो। अशा प्रकारे मी डाव्या साईडने एक पट्टी पाहू शकतो, ज्यामध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसत आहे। त्यामध्ये स्टुडंट, मोमेंट अँड प्रोग्रेशन हे मी दाबून घेतलेलं आहे। त्यामध्ये मला सब टॅब दिसत आहे, त्यात ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल मार्क ड्रॉपआउट हे ऑप्शन मी निवडून घेतो। त्यानंतर मला अशा प्रकारचे 2 ऑप्शन दिसत आहे, त्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं सेंड टू ड्रॉपबॉक्स हे ऑप्शन मी निवडून गो हे बटन दाबून घेतो। तर अशा प्रकारे मला विद्यार्थ्याची माहिती बघण्यासाठी एक टॅब दिसत आहे। त्याआधी मला विचारलेलं आहे की हा विद्यार्थी खरंच टी-सी घेऊन गेलेला आहे का। तर ओके हे बटन दाबून घेतल्यानंतर मी ज्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा आहे त्याचा PEN नंबर इथे टाईप करून घेतो आणि त्यापुढील गो हे बटन दाबून घेतो। तर अशा पद्धतीने मी त्याचं 11 अंकी PEN नंबर टाईप करून घेतलेला आहे आणि गो हे बटन दाबून घेतलं। त्यानंतर त्याची मला माहिती दिसत आहे आणि खाली 2 ऑप्शन आहे, लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी-सी ते बटन मी दाबून घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा ऑप्शन एक पॉपअप मेसेज आलेला आहे, त्याला ओके करून घेतलेला आहे आणि आणखी एक पॉपअप मेसेज आला आहे, त्याला कन्फर्म करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने तो विद्यार्थी कोणत्या तारखेला शाळा सोडून गेलेला आहे त्याचं तारीख निवडून घ्यायची आहे। त्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे, शाळा सोडण्याचं कारण निवडून घ्यायचं आहे आणि रिमार्कमध्ये आपला एक शिरा टाकून पुढे चेकबॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट हे बटन दाबून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती भरून सबमिट हे लाल रंगाचं बटन दाबून घेऊया। त्यानंतर पुन्हा एकदा एक पॉपअप मेसेज येत आहे, तो पॉपअप मेसेज व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला आहे असा मेसेज आपल्याला आलेला आहे। त्यानंतर काही पॉपअप मेसेज आलेला आहे, त्याला आपल्याला ओके करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेला आहे। त्यानंतर हा विद्यार्थी ज्या शाळेत गेलेला असेल त्या शाळेमध्ये तो ड्रॉपबॉक्समधून काढून घेता येईल। तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या शाळेतील ज्या इयत्तेतील विद्यार्थी हा शाळा सोडून गेलेला आहे त्याला तुम्ही ड्रॉपबॉक्समध्ये टाकून घेऊ शकता। आपला विद्यार्थी खरंच ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला आहे का हे बघण्यासाठी परत एकदा आपण स्टुडंट मॉड्यूल अँड प्रोग्रेशन हे ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला शेवटचा ड्रॉपबॉक्स हे ऑप्शन निवडून घ्यायचं आहे आणि आपल्या शाळेचा UDAS क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण सर्च हे बटन दाबून घेणार आहोत। त्यावेळी आपल्याला आपल्या शाळेत आपल्या UDASमध्ये किती विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये आहे ते पाहता येतील। अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकू शकता। हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।